पुनश्च सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. बघा विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वेगवशता हा पाठ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा अभ्यासला. आता आज आपण व्याकरण व लेखन या विभागातील निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. आता बघा, निबंध लेखन अगदी इयत्ता 5वी पासून ते अगदी 10वी पर्यंत तुम्ही निबंध लेखन हा घटक अभ्यासलेला आहे. जसजशी आता मागील वर्षी इयत्ता 11वी मध्ये आपल्याला निबंध लेखन नव्हतं, परंतु आता इयत्ता 12वी मध्ये निबंध लेखन हा घटक आपल्याला आहे आणि या घटकाला 10 गुण आहे. तसेच जसं मी जेव्हा अनुक्रमणिका आपण पाहिली आणि या घटकाची आपणास ओळख करून दिलेलीच आहे की 12वी नंतर जेव्हा तुम्ही विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार आहात तर त्यामध्ये निबंध लेखन ह्या घटकावर प्रश्न असतोच आणि त्याही दृष्टीनं हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आज आपण निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थ्यांनो, की निबंध लेखनाच्या स्पर्धा अगदी शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन ह्या सगळ्या आपल्या प्रवासामध्ये आपण प्रत्येक वर्षी म्हणा किंवा प्रत्येक ठिकाणी म्हणा, म्हणजे जी सगळी वेगवेगळी संस्था आहेत किंवा शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, तर हे निबंध स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि मग बरेच विद्यार्थी या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होतात. तर त्याही दृष्टीनं निबंध लेखन अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता प्रत्यक्ष निबंध लेखन म्हणजे काय आणि त्यानंतर निबंधाचे प्रमुख पडणारे 5 प्रकार, त्यानंतर निबंध लेखन कसं असावं, उत्कृष्ट निबंध लेखन कसं असावं आणि ह्या उत्कृष्ट निबंध लेखनासाठी कोणती पूर्वतयारी करावी, हे सगळे घटक आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर प्रथम बघूया निबंध लेखन. आता निबंध लेखन म्हणजे नि अधिक बंध, म्हणजेच नीट बांधलेला, नीट गुंफलेला. त्याच पद्धतीनं संस्कृतमध्ये जर निबंध लेखनाची व्याख्या पाहिली तर संस्कृतमध्ये असं म्हटलं गेले, निबद्धते अस्मिन् इति, म्हणजेच ज्या वाङ्मयीन रचनेमध्ये विषय गोवला जातो किंवा बांधला जातो त्याला निबंध असं म्हणतात. जसं नि अधिक बंध म्हणजेच मनातील विचारांचं सूत्रबद्ध गुंफन करणे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण फुलारी बघितला तर हा फुलारी काय करतो की फुलं सगळी वेचतो आणि ती वेचल्यानंतर त्यामधील जी सगळी निवडक फुलं आहेत ती वेचून त्याचा सुंदर असा हार तयार करतो. आता तशाच पद्धतीनं निबंध लेखन करत असताना आपल्या मनामध्ये खूप सारे विचार येतात, विविध भावना असतात, विचार असतात, अनुभव असतात. पण ते सगळंच्या सगळंच लिहिणं म्हणजे निबंध लेखन नाही. तर त्या सगळ्या भावना म्हणा किंवा विचार म्हणा किंवा ते अनुभव म्हणा, त्यातील जे सगळे सूत्रबद्ध मुद्देसूद असेच सगळे घटक घेऊन किंवा असेच सगळा परिच्छेद घेऊन तो निबंध लेखन आपल्याला पूर्ण करायचा असतो. मग हा निबंध लेखन करण्यासाठी यामध्ये अलंकारिक शब्दांचा वापर करावा लागतो. त्यानंतर शुद्ध शब्दरचना सर्वात महत्त्वाची असते आणि निबंध लेखनामुळं आपलं भाषिक कौशल्य हे विकसित होतं. आपलं भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी निबंध लेखन हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच पाठ्यक्रमामध्ये या निबंध लेखनाचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आता पुढे आपण निबंधाचे प्रकार बघणार आहोत. तर स्थूल मानाने जर आपण पाहिलं तर निबंधाचे 5 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक. आता वर्णनात्मक निबंध म्हणजे स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना, वास्तू इत्यादींचं ज्या निबंधामध्ये किंवा ज्या प्रकारामध्ये वर्णन केलेलं असतं त्याला वर्णनात्मक निबंध असं म्हणतात. मग आता वर्णनात्मक निबंधामध्ये म्हणजे बघा, आता आपण अगदीच चालता बोलता आपल्या घरापासून आपण महाविद्यालयामध्ये येतो, त्यानंतर आपण बाजारामध्ये जातो, रस्त्यांवरनं जातो, कधी फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातो, एखाद्या दुकानामध्ये आपल्या दैनंदिन जीवनाच्या काही वस्तू घेण्यासाठी जातो. म्हणजे आपण घरापासून आपण बाहेर पडतच असतो कुठल्या ना कुठल्या कारणास्तव. तर मग या ठिकाणामध्ये जी सगळी दृश्य आपण पाहतो, घटना पाहतो, तर याचं हुबेहूब वर्णन करणं हे वर्णनात्मक निबंधामध्ये अपेक्षित आहे. मग जसं स्थळ आहे किंवा ऋतू आहे, निसर्ग, प्रवास, घटना, वास्तू ह्या सगळ्यांचं वर्णन आणि हे वर्णन करत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे
मुद्देसूदपणा आणि तपशीलवार वर्णन. समजा उदाहरणार्थ आमची सहल हा विषय जर आपण घेतला किंवा ह्या विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे, मग आता सहलीची पूर्वतयारीपासून ते थेट सहल संपून आपल्या घरी येईपर्यंत याचा सगळा तपशीलवार वर्णन तुम्हाला या वर्णनात्मक निबंधामध्ये करावयाचं असतं. आणि म्हणून यासाठी जसं मी म्हटले की आपण ज्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो त्याचं सूक्ष्म निरीक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्या सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आपल्याला घटनांचं शब्दचित्र या निबंध प्रकारामध्ये रेखाटावयाचं असतं. आणि या निबंधाचं विशेष म्हणजे की ही सगळी जी हे निबंध लिहित असताना जी वाक्यरचना आहे ती आपल्याला वर्तमान काळात लिहावयाची असते. म्हणजे समजा आता आमची सहल, आता काल आपण समजा सहलीला जाऊन आलो असेल म्हणजे तो भूतकाळ झाला आहे, परंतु ती भूतकाळातली शब्दरचना न करता आपल्याला वर्तमान काळात तो निबंध लिहावयाचा असतो. त्यानंतर प्रवाही प्रसंग वर्णन, मग समजा आता किल्ला आपण पाहिला आहे, मग तो किल्ला मग तो कशा पद्धतीनं आहे, त्याची वैशिष्ट्य, त्याचं सगळं वर्णन आपल्याला म्हणजे अगदी प्रवाही ते प्रसंग आपल्याला हुबेहूबपणे मांडता येणं किंवा चित्रित करणं सर्वात महत्त्वाचं आहे. शब्दरचनेमध्ये ते आपल्याला चित्रित करायचं असतं. म्हणजे वाचकाला ते स्थळ म्हणा, तो ऋतू म्हणा, तो निसर्ग म्हणा किंवा जे प्रवास वर्णन आहे किंवा एखादी घटना आहे ती अगदीच वाचल्यानंतर वाचकासमोर तो प्रसंग उभा राहिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला या वर्णनात्मक निबंधाची रचना करावयाची असते. आता उदाहरण आपण पाहूया. आमची सहल, रम्य बालपण, पहाटेचे सौंदर्य, मी पाहिलेला क्रिकेट सामना, मी पाहिलेली जत्रा, माझा आवडता ऋतू आणि महाविद्यालयातील स्नेह संमेलन. तर अशी ही वर्णनात्मक निबंधाची विषय आहे. आता त्यानंतर पहा की वर्णनात्मक निबंध हा कशा पद्धतीने लिहायचा. आता आपण इयत्ता 12वीत आलो, आपण आता युवक आणि युवती झालेलो आहोत. निश्चितच आपली वैचारिक पातळी वाढलेली आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आपला जो निबंध आहे तो निबंध मुद्देसूद असणं, सुसूत्रता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एक थोडक्यात आपण ते मुद्दे इथे पाहूया की कशा पद्धतीने तुमचा निबंध असावा. की बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा तुम्ही सामोरं जाणार आहात तर त्या बोर्डाच्या अनुषंगानं की तुमचा निबंध कसा असावा म्हणून एक काही मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. आणि अशा अनुषंगानं तुम्हाला इतरही निबंध लिहावयाचे आहेत. तर बघा, महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, मग यामध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा समावेश असावा. तर स्नेहसंमेलनाचा उद्देश, मग पूर्वतयारी, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग, तयारी. त्यानंतर बघा, आता स्नेहसंमेलन म्हटलं की वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन महाविद्यालयामध्ये केलं जातं. मग त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे का, मग तुमचा अनुभव काय, किंवा त्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी झाला तर तुम्ही कशा पद्धतीनं तयारी केली, याचं सगळं हुबेहूब वर्णन. मग जेव्हा अगदी स्नेहसंमेलनाचा दिवस येतो त्या दिवसाचं वर्णन, मग पारितोषिके, वक्त्यांची भाषणे, त्या स्नेहसंमेलनासाठी जी वक्ती बोलवली जातात तर अतिशय मार्मिक अशी भाषणं त्या ठिकाणात आपल्याला ऐकाव्यास मिळतात. मग त्या भाषणातील आवडलेले तुम्हाला मुद्दे, विविध गुणदर्शनांचे कार्यक्रम होतात. कदाचित तुम्ही पण त्या गुणदर्शनांमध्ये सहभागी झाला असाल. नृत्य आहे, गायन आहे किंवा नाटिका आहे, अशा विविध कलागुण तुमच्यामध्ये आहे आणि त्याचं तुम्ही छानपैकी ते गुणदर्शन तिथे करताय. तर तोही तुमचा अनुभव, तोही तुम्हाला यामध्ये अगदी मुद्देसूदपणे लिहावयाचा असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव, स्नेहसंमेलनाच्या सुखद आठवणी, कार्यक्रमाद्वारे प्रेरणा आणि ताणतणाव दूर करून मनाने जवळ येणे. म्हणजे बघा आता की तो स्नेहसंमेलनाचा दिवस म्हणजे ती सुखद आठवण असते. तो दिवस एक वेगळा असतो. मग तिथे अध्यापन नसतं. सगळा जो अभ्यासाचा जो सगळा ताणतणाव आहे तो दूर झालेला असतो आणि त्या एक दिवस आपण अगदी सुखद रीतीनं त्या स्नेहसंमेलनाचा आस्वाद घेत असतो. म्हणजे ह्या अशा सगळ्या मुद्द्यातून तुम्हाला वर्णनात्मक निबंध लिहावयाचा आहे. त्यानंतर आता पुढे पहा, निबंधाचा दुसरा प्रकार, व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तिचित्रणात्मक, बघा या निबंधातच व्याख्या आहे, व्यक्तीचं चित्रण करणे. चित्रण करणे म्हणजे इथं प्रत्यक्ष तुम्हाला चित्र काढायचं नाही, त्याचं शब्दचित्र तुम्हाला रेखाटावयाचं आहे. तर आता ह्या निबंधाची वैशिष्ट्य बघा. पहिलं आहे व्यक्तीचं शब्दचित्रण करणारा निबंध. दुसरं, आपल्या सभोवती असणाऱ्या सामान्य असामान्य व्यक्तीचं जीवनचरित्र किंवा जीवन चित्रण, ठराविक प्रसंगांचे वर्णन. आता बघा, आपल्या सभोवताली खूप सारी माणसं असतात, ती सामान्य असतील किंवा असामान्य असतील. मग अशा माणसांचं व्यक्तिचित्रण आपल्याला शब्दाद्वारे या निबंधामध्ये करावयाचं असतं. मग कोणकोणती माणसं आपल्या दररोज अवतीभोवती असतात. आई आहे, वडील आहे, आजी, पेपरवाला,
भाजी विक्रेता, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, कलावंत, लेखक, समाजसुधारक अशी सगळी माणसं आपल्या अवतीभोवती असतात. आणि मग यापैकी काही माणसं सामान्य असतात तर काही असामान्य असतात. मग अशा माणसांचं आपल्याला व्यक्तिचित्रण करावयाचं असतं. विद्यार्थ्यांनो, अगदी गेल्या 2 वर्षापूर्वी जर 11वीचं आपण पाठ्यपुस्तक पाहिलं तर त्यामध्ये व्यक्तिचित्र हा स्वतंत्र प्रकार होता आणि त्यामध्ये अतिशय सुंदर चित्रणं केलेली आहेत. त्यातले पहिले होते जयवंत पाटील, त्यानंतर दुसरी होती शीतल महाजन आणि त्यानंतर व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची खूप सुंदर व्यक्तिचित्रणं त्या पाठामध्ये अभ्यासली होती. तर बघा, व्यक्तिचित्रण जे आहे तर हे सामान्य किंवा असामान्य माणसाबद्दल असतं. बऱ्याच वेळेला अशी माणसं असतात की आपल्या अवतीभोवतीसुद्धा आणि शिवाय की ज्यांना आपण इतिहासामध्ये अभ्यासलेलं आहे. समजा उदाहरणार्थ लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर असेल, APJ अब्दुल कलाम असतील, तर ही माणसं पहा की अगदी प्रतिकूल परिस्थिती होती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात केली आणि आपलं जीवन अनुकूल केलं. या आपल्या महाराष्ट्रात नाही, भारतात नव्हे तर अगदी जगभरामध्ये त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटवला. मग अशा व्यक्तींचं वर्णनही या वर्णनात्मक निबंधात आपल्याला करायचं असतं. मग ते नुसतं निबंधात म्हणजे नुसतं त्यांच्या कार्याचंच वर्णन नाही, तर त्यांच्या कार्याचा तुमच्या जीवनावर काय पगडा पडला किंवा त्यांच्या कार्यातून त्यांना तुम्ही आदर्श जर समोर ठेवलाय तर तुम्ही कुठली प्रेरणा घेतलेली आहे, त्यांचं कर्तृत्व तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरले, मग नेमकी कुठली प्रेरणा तुम्ही घेतली. मग ह्या सगळ्यांचं वर्णन तुम्हाला या निबंधामध्ये करावयाचं असतं. जसं बघा, त्या व्यक्तीची शरीरयष्टी, पेहराव, कर्तृत्व, स्वभाव, जीवन प्रवासात केलेले महत्त्वपूर्ण कार्य, व्यक्तीच्या जीवनातून तुम्ही घेतलेली प्रेरणा इत्यादी मुद्द्यांचं वर्णन या व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये करावयाचं असतं. त्याच पद्धतीनं जर तुम्ही अरुण शेवटे यांचं पुस्तक जर बघितलं, ज्याच्या हाती शून्य होतं, तर त्या पुस्तकामध्ये हे व्यक्तिचित्रणात्मक निबंधाची खूप सारी उदाहरणं तुम्हाला पाहावयास मिळतील. तसंच आता हा निबंध लिहित असताना सहज अलंकारिक शब्दरचना, वर्तमान काळात वाक्यरचना आणि हुबेहूब प्रसंग रचना आपल्याला यामध्ये रेखाटावयाची असते. अशा पद्धतीनं हा निबंध आपल्याला लिहावयाचा असतो. आता उदाहरण बघूया या निबंधाचे किंवा विषय बघूया. माझा आवडता लेखक, माझी आई, माझे आवडते शिक्षक, भाजी विक्रेतीचा सेवाभाव. तर अशा पद्धतीनं व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचे विषय असतात. आता व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये कुठले कुठले मुद्दे अपेक्षित आहेत किंवा कशा पद्धतीनं हा निबंध लिहिला पाहिजे तर तो आपण इथे थोडक्यात बघूया. आता निबंधाचा विषय आहे माझे आवडते शिक्षक. बघा, शिक्षकांचाही विद्यार्थ्यांवर अतिशय जबरदस्त असा पगडा असतो. आपला पहिला गुरु आपले आईवडील आहेत आणि त्यानंतर दुसरा गुरु म्हणजे आपले शिक्षक आहेत. आणि मग शिक्षकांचं वर्णन करताना कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा वापर तुम्ही केला पाहिजे ते या ठिकाणात बघूया. महाविद्यालयाचा पहिला दिवस, शिक्षकाचा परिचय, अध्यापनाची पद्धत, बोलण्याची लकब, पेहराव, ज्ञानाचा प्रभाव, अवांतर उपक्रम, अभ्यासाचे सखोल मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांसाठी सेवाभाव, माझ्या जीवनात शिक्षकाचे स्थान व प्रेरणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही एका शिक्षकाविषयी तुम्हाला हा निबंध लिहावयाचा असतो. मागील 2 वर्षापूर्वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा निबंध विचारलेला होता. तर बघा, व्यक्तिचित्रणात्मक निबंधाचं एक वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये तुम्हाला एकाच व्यक्तीचं वर्णन करावं लागतं. त्या व्यक्तीला समोर ठेवून त्याचं इत्थंभूत वर्णन, त्याच्या कार्याचं वर्णन आणि तुम्ही घेतलेली त्याच्या कार्यातून प्रेरणा असं संपूर्ण वर्णन या व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये करावयाचं असतं. त्यानंतर आता पुढचा निबंधाचा तिसरा प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. मग या निबंधाला आत्मवृत्तात्मक निबंध म्हणतात, कथनात्मक निबंध म्हणतात किंवा मनोगतपर निबंध असं म्हटलं जातं. आता आत्मवृत्त म्हणजे आता ह्या आत्मवृत्तामध्ये ह्या निबंध म्हणजे आपण स्वतःला त्या जागी ठेवून तो निबंध लिहावयाचा असतो. म्हणजे बघा, आता ह्या निबंधाची वैशिष्ट्य काय, तर व्यक्ती, वस्तू, प्राणी, निसर्गाचे घटक असे विविध सजीव व निर्जीव घटकांवर लेखन. आता बघा, यामध्ये व्यक्ती असू शकते, वस्तू असू शकते, प्राणी किंवा निसर्गातील घटक. म्हणजे हे घटक सजीव असू शकतात किंवा निर्जीव असू शकतात. मग या घटकांमध्ये आपल्याला प्रवेश करायचा असतो आणि तो मी म्हणून, आपण म्हणून तो प्रवेश करायचा. याला परकाया प्रवेश
असंही म्हणतात. आणि तो प्रवेश करून आपल्याला तो निबंध सादर करावयाचा असतो किंवा लिहावयाचा असतो. आता या निबंधाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये हा निबंध आपल्याला लिहावयाचा असतो. म्हणजे मी म्हणून या निबंधाची सुरुवात करावयाची असते. आत्मकथनामध्ये लिखित घटकाच्या भावभावना, सुखदुःख, मनातील विचारांची मांडणी याची अगदी सूत्रबद्ध पद्धतीने हा विषय आपल्याला मांडायचा असतो. समजा उदाहरणार्थ घेऊया की दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचं मनोगत. आता समजा आपण जरी शेतकरी नाही आहेत किंवा आपण जरी प्रत्यक्ष आपण शेती केलेली नाही, शेतीचा अनुभव घेतला नाही, परंतु आपल्या आसपास, त्यानंतर सतत वर्तमानपत्रामध्ये, त्यानंतर दृकश्राव्य माध्यमांमध्ये आपण शेतकऱ्यांचं मनोगत हे सतत ऐकतच असतो. मग आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचं मनोगत, मग इथे आपण मी म्हणून त्या निबंधाला सुरुवात करायची. आणि ती सुरुवात झाल्यानंतर मग त्यानंतर मग विविधच्या सगळे त्याच्या जीवनातील प्रसंग आहेत, मग त्याच्या जीवनातील सुखदुःख आहेत किंवा त्याच्या जीवनातील भावभावना आहेत, की मग आधी जसं तो सुकाळात होता आणि त्यानंतर मग दुष्काळ पडला आहे आणि दुष्काळामुळं त्याचं सगळं झालेलं आर्थिक मानसिक जे नुकसान आहे त्या सगळ्याचं इत्थंभूत वर्णन या आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये करावयाचं असतं. यामध्ये कल्पना विस्ताराला भरपूर संधी असते. वेगवेगळ्या कल्पना एकामागून एक अशा कल्पना तुम्ही योजू शकता. भूत, वर्तमान, भविष्य काळातील प्रसंग याचीही नोंद तुम्ही या निबंधामध्ये करू शकता किंवा ती लिहू शकता. त्यानंतर वाक्यरचना ही अगदी प्रवाही असावी, आकर्षक भाषा सर्वात महत्त्वाची. अशा पद्धतीनं हा आत्मवृत्तात्मक निबंध तुम्ही लिहू शकता. आणि या निबंधाचे विषय बघा की खाली काही विषय मी दिलेले आहेत. वृद्धाश्रमातील वृद्धाचे मनोगत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत, नदीचे आत्मकथन, सैनिकाचे मनोगत. तर अशा पद्धतीनं या निबंधामध्ये आपल्याला परकाया प्रवेश करायचा असतो आणि परकाया प्रवेश करून जणू काही ते आपल्यासोबत त्या सगळ्या घटना घडल्यात किंवा आपल्यामधली ती सगळी सुखदुःख, भावभावना ही सगळी या निबंधामध्ये मांडावयाची असतात. तर हा निबंध कशा पद्धतीने लिहावा किंवा आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना कुठले मुद्दे अपेक्षित आहेत त्याचं एक उदाहरण आपण इथे बघूया. आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचं मनोगत. मग दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचं मनोगत तर जसं मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला थोडक्यात सांगितलं, तर मग यामध्ये तुम्ही शेतकऱ्याचं प्रथम पुरुषी मनोगत करणार आहात की आता तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहात आणि मी म्हणून ती सुरुवात तुम्ही करणार आहात. आता मी म्हणून ही सुरुवात करताना यामध्ये मात्र मीपणा नसावा, कुठलाही जो अहंकाराचा भाव आहे तो मात्र या निबंधामध्ये नसावा. मग शेतकऱ्याचं प्रथम पुरुषी मनोगत, पारंपरिक शेतीची संपन्नता, दुष्काळी परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्याची होरपळ, जास्त उत्पादन व खर्च, त्याचा कर्जबाजारीपणा, मग त्यामुळं आलेली सगळी गरिबी, अन्याय, अत्याचार, घर कसे चालवावे हा त्याच्यासमोर पडलेला मोठा यक्ष प्रश्न, आत्महत्येचा मग विचार. कारण बऱ्याच वेळेला बघा आपण बघतो की शेतकरी लोक मग ह्या सगळ्याच प्रसंगाला अगदी ते हरवून जातात किंवा हतबल होतात आणि मग आत्महत्या केली जाते. जीवन जगण्याची त्यांची प्रेरणा देणारी व्यक्ती, समाज व शासन याकडून अपेक्षा. म्हणजे हे सर्व मुद्दे या आत्मवृत्त निबंधामध्ये अपेक्षित आहेत. त्यानंतर पुढे बघूया चौथा जो प्रकार आहे निबंध लेखनाचा तो कल्पना प्रधान. त्याला कल्पना प्रधान असा निबंध आपण म्हणतो कारण यामध्ये कल्पनेला भरपूर वाव असतो आणि कल्पना विस्ताराला अतिशय महत्त्व आहे. मग आता ही कल्पना पहा, एक एक कल्पना आपल्याला सुचत असतात. आपल्या भावनांमधून, अनुभवांमधून खूप साऱ्या कल्पना आपल्याला सुचतात. अगदी बसल्या जागी आपण युरोप, अमेरिकेमध्येही फिरून येतो, म्हणजे ही कल्पना झाली. तर अशा पद्धतीनं कल्पना विस्तार या निबंधामध्ये केलेला असतो. आपल्या ज्या ज्या कल्पना आपल्याला सुचत आहेत त्याचा विस्तार आपल्याला या निबंधामध्ये करावयाचा असतो. मग ती कल्पना कशी की जी गोष्ट सत्यसृष्टीत नाही, जसं मी आत्ताच म्हटले की बसल्या जागी घरात बसलोत आपण पण युरोप, अमेरिका मस्त फिरून येतो. कधी कधी मनात विचार येतो, मला पंख असते तर, मी पक्षी झालो तर, मी पंतप्रधान झालो तर. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कल्पना आपल्या मनात ह्या सतत येत असतात. त्या जरी सत्यसृष्टीत नसल्या तरीही त्याचं विवेचन मात्र या निबंध प्रकारामध्ये आपल्याला करावयाचं असतं. लिखित विषयाच्या बाबतीत नवनवीन कल्पनांचा सराव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा आता समजा उदाहरणार्थ मी पक्षी झालो तर हा निबंध जर तुमच्या समोर आला, निबंध लेखनासाठी तुम्हाला हा विषय दिला तर बरेच मुलं अतिशय उत्साही होतात आणि निबंध लेखनाला सुरुवात करतात. परंतु अगदी 4-5 ओळी झाल्यानंतर मात्र त्यांना कुठलीच कल्पना सुचत नाही आणि म्हणून यामध्ये एक कल्पना झाली की दुसरी झाली की तिसरी, अशा अगदी सूत्रबद्ध पद्धतीने तुम्हाला कल्पना सुचणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि तरच तुम्ही हा कल्पनाप्रधान निबंध अतिशय उत्तम रीतीने लिहू शकता. त्यानंतर यामध्ये काल्पनिक प्रसंग असतात की जे प्रसंग अगदी घडलेच नाही आहेत, पण आपण फक्त त्याचा विचार केलेला असतो. समजा उदाहरणार्थ पहा की जे आभासी जग, जी सिनेमासृष्टी आपण पाहतो, तर यामध्ये बघा तुम्ही मालिका पाहता, चित्रपट पाहता आणि त्यामध्ये स्पष्ट दिलेलं असतं या मालिकेतील घटना व पात्र हे काल्पनिक आहेत, याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही. म्हणजे ती काल्पनिकता अगदी वास्तवासारखी दर्शवलेली असते. तशाच पद्धतीनं या कल्पनाप्रधान निबंधामध्ये तुम्हाला सगळ्या शब्दरचना करावयाच्या असतात. काल्पनिक प्रसंग तुम्हाला योजावयाचे असतात. भविष्यकाळात ही वाक्यरचना असते. ही वाक्यरचना मात्र सगळी भविष्यकाळात केलेली असते आणि विचारशक्तीला यामध्ये खूप वाव आहे. खूप साऱ्या सुंदर सुंदर कल्पना तुम्ही या कल्पनाप्रधान निबंधामध्ये करू शकता. आता या कल्पनाप्रधान निबंधाचे विषय बघा. समजा मी पक्षी झालो तर, धरती माता बोलू लागली तर, मी पंतप्रधान झालो तर, माणूस बोलणे विसरला तर, आणि सूर्य उगवला नाही तर. आता समजा सूर्य उगवला नाही तर हा निबंध जर आपण बघितला तर यामध्ये सूर्य उगवलाच नाही तर मग होणारे सगळे दुष्परिणाम किंवा चांगले परिणाम दोन्हीही कल्पना यामध्ये तुम्हाला मांडावयाच्या असतात. तर आता बघा हा कल्पना निबंध जो आहे, कल्पनाप्रधान जो निबंध आहे तर तो कशा पद्धतीने लिहायचा किंवा त्याचं एक उदाहरण आपण बघूया. समजा निबंधाचा विषय आहे माणूस बोलणे विसरला तर. मग माणूस बोलणे विसरला तर हा निबंध लिहिताना कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहेत तर ते बघूया. भाषेचे वरदान कसे हे दाखविणारा एक प्रसंग. मग इथे तुम्ही एक प्रसंग निर्माण करायचा आहे आणि तो प्रसंग तुम्ही तिथे लिहायचा आहे. भाषा नसती तर, भाषाच नसती, सगळा मुखाभिनय आणि मग काय काय घडलं असतं ते तुम्हाला लिहायचे. विचार व्यक्त न होणे, त्याचे दुष्परिणाम, न बोलण्यातून विनोदाचा अभाव, गमती जमती विसरणे, जीवनाची प्रगती खुंटणे, व्यावहारिक अडचणी निर्माण होणे, वाणीची देणगी टिकवण्यासाठी उपाय, बोलण्याने वाटणारा आनंद, संवादाचे महत्त्व, बोलण्याने एकता, माणुसकी, सद्भाव, प्रेम इत्यादी मूल्य टिकविण्याची गरज. अशा पद्धतीनं आपण हा कल्पनाप्रधान किंवा कल्पनाप्रधान जो निबंध आहे तो लिहू शकतो. त्यानंतर आता निबंधाचा 5वा आणि शेवटचा प्रकार वैचारिक निबंध. आता वैचारिक निबंधामध्ये अनुकूल प्रतिकूल विचारांवर आधारित निबंध, दोन्हीही विचारांवर तुम्हाला आधारित निबंध लिहायचा असतो. मग तो विचार तो अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्हाला विषय दिला की संगणक शाप की वरदान. मग आता तुम्हाला शापही लिहायचे आणि वरदानही लिहायचे. फक्त शापच लिहून चालत नाही आणि फक्त वरदानच लिहून चालत नाही. तर त्या विषयाच्या दोन्हीही बाजू तुम्हाला इथे मांडावयाच्या असतात किंवा लिहावयाच्या असतात. एखादा विचार, समस्या यावर साधक बाधक चर्चा तुम्हाला करायची असते. विषयाच्या दोन्ही बाजूचा विचार, गुणदोष म्हणजे खंडन आणि मंडन यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. जसं मी उदाहरण दिलं, शाप की वरदान, संगणक. मग तुम्हाला शापही लिहायचे आणि वरदानही लिहायचे. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला खंडन आणि मंडन हे या वैचारिक निबंधामध्ये करावयाचं आहे. विचार पटवून देण्यासाठी आशयाची मांडणी, समर्पक उदाहरणे यामध्ये तुम्हाला द्यावी लागतात. साधी वैचारिक भाषा, वर्तमान काळामध्ये वाक्यरचना आणि आकडेवारीचा समावेश यामध्ये अपेक्षित असतो. आता समजा उदाहरणार्थ विषय बघूया. खेळाचे जीवनातील महत्त्व, विज्ञान युगातील अंधश्रद्धा, मोबाईल शाप की वरदान, मुलगी झाली हो, वाचाल तर वाचाल. आता हा वैचारिक निबंध लिहिण्यासाठी किंवा वैचारिक निबंध आपला कसा असावा त्याचं एक उदाहरण आपण बघूया. आता निबंधाचा विषय आहे मुलगी झाली हो. मग मुलगी झाली हो या निबंधामध्ये, या वैचारिक निबंधामध्ये कोणते कोणते मुद्दे अपेक्षित आहेत तर मुलगा हवा ही मानसिकता, मुलगी जन्माचे स्वागत नाही, कारण मग स्त्री परक्याचं धन, मग हुंडा पद्धत, चूल आणि मूल एवढीच मानसिकता, अमर्याद पुरुषी अधिकार, स्त्रियांवरील अत्याचार, मुलगी जन्माविषयी परिवर्तन आवश्यक आहे, सद्यस्थितीत कर्तृत्ववान मुलींची मग उदाहरणे तुम्ही यामध्ये देऊ शकता. खूप साऱ्या आपल्या अवतीभोवती अशी उदाहरणं आपल्यास पाहाव्यास मिळतात. शिक्षण, नोकरी, व्यवसायात मुलींचे वाढते प्रमाण, मुलगी वाचवण्यासाठी कठोर कायदे आणि समाज प्रबोधन याची किती गरज आहे. अशा सर्व मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हा वैचारिक निबंध लिहू शकता. तर अशा पद्धतीने निबंधाचे 5 प्रकार आपण अभ्यासले. आता उत्तम निबंध लेखन आपण कसं करावं तर त्यासाठी पहा की जेव्हा तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये निबंध लेखन लिहिता तेव्हा तुमचा निबंध लेखन हा उत्तम कसा असावा त्यासाठी काही मुद्दे आहेत ते बघूया. एखादा प्रसंग, सुविचार, उदाहरण
काव्यपंक्तीने निबंधाची सुरुवात करायची. ज्या वेळेला तुम्ही निबंधाची सुरुवात करता त्यावेळेला एखादा प्रसंग किंवा एखादा सुविचार किंवा एखादं उदाहरण किंवा अगदीच आयत्या वेळेला जरी तुम्हाला 2 काव्यपंक्ती सुचल्या किंवा चारोळी सुचली त्या विषयाशी आधारित, तर त्यानं निबंधाची सुरुवात करायची. आकर्षक व मुद्देसूद प्रसंग मांडणी. एका मुद्द्यासाठी 6 ते 8 ओळींचा परिच्छेद रचना. आता हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आता या निबंध लेखनामध्ये की जेव्हा आपण परीक्षेला निबंध लिहितो तेव्हा तो निबंध आपल्याला पाठपोट लिहावयाचा नसतो. अगदी लगेचच पहिल्या पानावर निबंध लिहिला की अगदी त्याच्या मागील पानावर लगेचच तुम्ही तो निबंध लिहू शकता. आता याची परिच्छेद रचना जी आहे तर ती 7 ते 8 ओळींची असावी, कारण निबंध लेखनाला आपल्याला शब्दमर्यादा आहे. 300 शब्दामध्ये तुम्हाला हा निबंध लिहावयाचा असतो. त्यामुळे 6 ते 8 ओळींचा परिच्छेद तुम्ही करायचा आहे. एका निबंधामध्ये किमान 7 ते 8 परिच्छेद असणे अपेक्षित आहे, म्हणजे अगदी 1.5 पान तुमचा तो निबंध होतो. 300 शब्द म्हणजे जवळजवळ 45 ते 50 ओळीमध्ये तुम्ही हा निबंध पूर्ण करू शकता. त्यानंतर शुद्ध वाक्यरचना, अर्थपूर्ण शब्द आणि योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर किंवा उपयोग. आणि त्यानंतर प्रासंगिक अलंकार रचना, विषयानुसार निवेदन, वाचकांना आवडेल अशी सहज भाषा, योग्य प्रसंग वर्णन व परिणामकारक शेवट यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग तुम्ही सरावासाठी जशी जी सगळी आपण निबंधाचे प्रकार पाहिलेत, त्यानंतर निबंधाचा एक विषय जर तुम्ही निवडला तर त्यावर तुम्ही कशा पद्धतीने निबंध लिहू शकता तेही मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घरीही उत्तम पद्धतीने निबंध लिहू शकता. आता निबंध आपला उत्कृष्ट व्हावा किंवा निबंध आपला वाचकासाठी अगदी वाचनीय असा असावा, त्यासाठी काही पूर्वतयारी आहे. मग कुठली पूर्वतयारी करायची? तर पहिलं म्हणजे श्रवण म्हणजे ऐकणे. मग तुम्ही दूरदर्शन, आकाशवाणीवरील चर्चा, दूरदर्शनवरील विविध विषयांवरील चर्चा, भाषणे, आंतरजालावरील व्याख्याने तुम्ही ऐकू शकता. आंतरजालावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप साऱ्या विचारवंतांची व्याख्याने ऐकाव्यास मिळतात. मग ती व्याख्यानं ऐकली की कुठे ना कुठेतरी तुमच्या त्या विचारांमध्ये भर पडत असते. चांगले विचार, सकारात्मक विचार त्यामधून तुम्हाला येत असतात. आणि मग श्रवण केल्यानंतर हे सगळे विचार तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये साठवून आणि नंतर मग तुम्ही ते निबंधात लिखित स्वरूपामध्ये तुम्ही ते कागदावर उतरवू शकता. त्यानंतर संभाषण, आवडत्या विषयावर बोलणं, चर्चा, परिसंवाद यात भाग घेणं हे सर्वात महत्त्वाचं. जो विषय तुम्हाला आवडतोय, घरच्यांशी तुम्ही चर्चा करा, आईशी चर्चा करा, वडिलांशी चर्चा करा, शिक्षकांशी चर्चा करा, परिसंवादात, चर्चासत्रात सहभागी व्हा, म्हणजे इथे तुमची वैचारिक पातळी वाढणार. त्यानंतर वाचन सर्वात महत्त्वाचं आहे. मग वृत्तपत्र, आवडते पुस्तक, नियतकालिके, पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ यांचं वाचन करा. हे जर सगळं तुम्ही वाचलं, वृत्तपत्र तुम्ही वाचली, आवडते पुस्तक एखादं वाचलं, नियतकालिका वाचली किंवा पाठ्यपुस्तकातील एखाद्या गद्यपाठाचं जरी तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला खूप सारी माहिती तुम्ही आकलन करू शकता. आणि मग निबंध लेखन लिहिताना याचा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होऊ शकतो. त्यानंतर लेखन. आता जी माहिती तुम्ही वाचताय, जे तुम्ही ऐकलंय ते तुम्ही एका वहीमध्ये नमूद करून ठेवा. त्याचे मुद्दे काढा. आवडत्या विषयावर तुम्ही आपलं मत लिहा, म्हणजे मग तुमचं निबंध लेखन लिहिण्यासाठी हे लेखन तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि त्यानंतर निरीक्षण, सर्वात महत्त्वाची गोष्ट की सभोवतालच्या घटना ज्या आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या दररोज घटना घडत आहेत त्या घटनांचं निरीक्षण. मग तुम्ही बाजारात जाता, मेळावे, व्यक्ती व निसर्ग अशा सगळ्यांचं सूक्ष्म निरीक्षण करायला शिका, म्हणजे मग तुम्ही तो निबंध अतिशय उत्कृष्टरित्यानं लिहू शकाल. आणि सर्वात महत्त्वाचं शब्दसंपत्तीचा विकास. आता शब्दसंपत्तीचा विकास आपण कुठल्या माध्यमातून करू शकतो? तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती संग्रह, अलंकारिक शब्दसंग्रह. तर अशा ह्या सगळ्या माध्यमातून आपण आपल्या शब्दसंपत्तीचा विकास करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपला निबंध जर उत्कृष्ट व्हावा असं तुम्हाला वाटतंय तर त्यासाठी सराव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून निबंधाची सुरुवात, मध्य आणि समारोप याचा मुद्द्या आधारे किंवा मुद्द्याच्या आधारे लेखन सराव करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या मुद्द्यानुसार जर तुम्ही घरी प्रत्येक एका निबंधाच्या विषयावर जर 5-5 निबंधाचे विषय जरी तुम्ही लिहिले तरी तुमचा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं भरपूर असा आणि उत्तम असा सराव होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन
हा प्रकार अभ्यासलेला आहे. धन्यवाद.